मंडळी, तर पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी खास असं ट्युटोरियल घेऊन आलोय. तर मित्रांनो, थोडा लेट झाला ट्युटोरियल आणण्यासाठी. ज्या दिवशी महाशिवरात्र आहे आणि महाराज श्री संत सेवालाल जयंती आहे, तर त्याच दिवशी आपण तुमच्यासाठी ट्युटोरियल आणतोय. त्याच्याबद्दल क्षमस्व, कारण थोडं मित्रांनो कामात असल्यामुळं जमलं नाही. पण वेळ काढून खास तुमच्यासाठी ट्युटोरियल घेऊन येतोय. तर मित्रांनो, आपले जे ट्युटोरियलचा पासवर्ड आहे, तो व्हिडिओ दिलेला आहे 2 स्टेपमध्ये. तर तो पूर्ण बघा. तर मित्रांनो, आणि जी महत्त्वाची गोष्ट होती, आपला जो Android आहे, तो आपण नीट करायला टाकला होता शॉपमध्ये. तर तो आपण परत नीट करून घेऊन आलेलो आहे. तर आजपासून PLP फाईलसुद्धा पूर्णपणे मित्रांनो आपल्या अकाउंटवर भेटून जातील. ज्या जुन्या मित्रांनो, जे जुने व्हिडिओच्या PLP फाईल द्यायच्या राहिलेत, त्या लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न मी करतोय. थोडे एक उद्या परवापर्यंत मित्रांनो ते फाईल येऊन जातील. तर आत्ता आपण तुमच्यासाठी महाशिवरात्र आणि संत सेवालाल महाराज जयंती याच्यावर आपण तुमच्यासाठी ट्युटोरियल घेऊन आलो असं. जर मित्रांनो ट्युटोरियल आवडलं तर लाईक करा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल असं मी गृहीत धरतो. जर नसेल केलं तर आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा. आपले मित्र जे ग्राफिक डिझायनर आहेत, त्यांना जर झटकीपट डिझाईन पाहिजे असेल, जर त्यांच्याकडे कोणाचं पॉलिटिकल सोशल मीडिया असेल, तर त्यांना जर पटकन डिझाईन द्यायची असेल, तर त्यांना सुद्धा शेअर करा आपले व्हिडिओ. आणि जर पासवर्डची काही क्वेरी आली, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहेच तुमच्याकडे. तर मला बिनधास्त मेसेज करा. मी त्याच्यावर रिप्लाय देईल. तर आपण करू व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, आपण आलोय प्रथम Photoshopच्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, आपण महाशिवरात्रची आपली फर्स्ट डिझाइन आहे. तर त्याला आपण काय-काय मटेरियल यूज केलंय, तर ते आपण तुम्हाला सर्वप्रथम दाखवू. तर पहिलं मित्रांनो, आपण जो व्हाईट बॅकग्राऊंड आहे ते ऑन करून घेऊ. त्यानंतर मित्रांनो, आपण टेक्स्चर वापरलंय थोडंसं असं ब्लूइश, डार्क ब्लूइश. त्याच्यानंतर आपण थोडंसं ब्रश मारलाय डार्क ब्लूचा आणि त्याची ऑपेसिटी मित्रांनो 75 केली आपण. त्यानंतर थोडंसं खालनं मित्रांनो पर्पल कलरमध्ये थोडंसं फेड मारलंय. त्याचं ब्लेंडिंग मोड लाईटन ठेवलाय मित्रांनो आणि त्याची ऑपेसिटी सुद्धा 72 ठेवली आहे. ते अशा पद्धतीने दिसतंय बघा. आणि त्याला मित्रांनो आपण रॅडिकल ब्लर हा ब्लर इफेक्ट मारला इथून. फिल्टर, ब्लर आणि रेडियल ब्लर हा आपण ब्लर इफेक्ट मारलेला आहे. त्यानंतर आपण मित्रांनो थोडंसं असं वॉल टाइप टेक्स्चर मारलंय थोडंसं. ते टेक्स्चर कसं मारायचं तुम्हाला सांगतो. फिल्टरमध्ये जायचं. इथं पहिली लेयर घ्यायची मित्रांनो. एडिट, फिल, 50% ग्रे, ओके, फिल्टर, फिल्टर गॅलरी. अशा पद्धतीने टेक्स्चर, ओके, आणि हे ओव्हरली आणि याची ऑपेसिटी थोडी कमी बारीक करायची. अशा पद्धतीने ते जे टेक्स्चर आहे ते मी मारले मित्रांनो. त्यानंतर एक शंकर देवांची एक एक इमेज घेतली आहे. त्याला आपण मित्रांनो ल्युमिनिसिटी हे ब्लेंडिंग इफेक्ट मारलेला आहे. ल्युमिनिसिटी ब्लेंडिंग इफेक्ट मारलेला आहे मित्रांनो तिथं. आणि त्यानंतर त्याच्याच खाली एक शंकर महादेवांची इमेज घेतलेली आहे. फुल HD घेतली मित्रांनो आणि ती कट करून फक्त खाली मारली आणि त्याच्या खाली फक्त ब्रश मारलाय. त्यानंतर जे बेलाची पान आहेत, ती बेलाची पान मित्रांनो टाकलेली आहेत याच्यात.
त्यानंतर जे आपलं मेन टेक्स्ट आहे महा, त्याला आपण मित्रांनो टेक्स्ट इफेक्ट मारलेला आहे. जे मित्रांनो आपले फोटोशॉप युजर असतील त्यांना भेटून जाईल, पण जे पिक्सेल लॅब युजर आहेत त्यांना थोडंसं अवघड जाईल टेक्स्ट इफेक्टसाठी या. अशा पद्धतीने ग्रेडियंट मारलाय, इनर इनर ग्लो मारलाय, इम्बॉस मारलाय मित्रांनो आणि ड्रॉप शॅडो मारलाय. अशा पद्धतीने याला पण आपण तेच केलंय. हे बघा इथे ब्राईट दिसतंय आपलं टेक्स्ट नाही का? ग्रेडियंट मारलाय थोडंसं येल्लो, येल्लो फेंट येल्लो आणि थोडंसं ब्राउनिश येल्लो. त्याच्यामुळं असं टेक्स्ट संपूर्ण उठून दिसतंय मित्रांनो. त्यानंतर जो आपलं वरचं जे वरचं जे कन्सेप्ट आहे, तर ते मित्रांनो व्हाईट कलरमध्ये ठेवली आहे जेणेकरून ते हायलाइट होईल. तर ते अशा प्रकारे ठेवली मित्रांनो. त्याला आपण पॉपिन्सचा फॉन्ट वापरलेला आहे आणि ह्याला जो आहे तो इन्फिनिटी 36 आणि ह्याला इन्फिनिटी 39. तर अशा पद्धतीने हे फॉन्ट नसतील तर लवकरच मला कमेंट करा. आपण याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ फॉन्टवर. आणि जो खालचा टेक्स्ट आहे तो वरती रेग्युलर मारलाय पॉपिन्स आणि खाली बोल्ड मारलाय. आणि खालचा जो कलर आहे मंगलमय शुभेच्छाचा, तर तो येल्लो केलाय. त्यानंतर आपण शंकर भगवानांची पिंड टाकली मित्रांनो. पिंड टाकल्यामुळे थोडंसं भारी वाटतंय. डिझाइन दिसायला जरा वेगळीच दिसते, नाही का? तर त्यानंतर आपण डिझाइन टाकली साइडला, दोन्ही साइडला टाकली ते आपण अशी. एका साइडची पूर्ण झाली बघा आणि ही दुसऱ्या साइडला. आणि हे वरती वरती पण डिझाइन एक टाकलेली आहे. पूर्ण डिझाइनची पी-एच-डी फाईल रेडी आहे माझ्याकडं. तर ती सुद्धा हवी असेल तरी मला कमेंट करा. मी ते त्याच्यावर आपण व्हिडिओ आणू. मित्रांनो जे डिझाइन आहेत त्याला आपण ओव्हरले ब्लेंडिंग मोड लावलेला आहे संपूर्ण सगळ्या डिझाइनला. त्यानंतर शेवटचा विषय मित्रांनो, जो आपला लोगो आहे तो आपण टाकलेला आहे. आणि यानंतर मित्रांनो आपण डिझाइनला थोडासा फायनल इफेक्ट मारू. तर त्यासाठी मित्रांनो कंट्रोल अल्ट शिफ्ट ई दाबायचे. त्यानंतर पूर्ण डिझाइनची पूर्ण वेगळी लेयर वरती तयार होईल मर्ज होऊन. तर त्याला आपण करू कंट्रोल शिफ्ट ए, जेणेकरून कॅमेरा रॉ इफेक्ट ओपन होईल. त्यानंतर इथं मित्रांनो प्रोफाईल कलरच्या शेजारी 4 बॉक्स दिसतात. त्याच्यावर क्लिक करायचे आणि इथे क्लिक करायचे. त्यानंतर आर्टिस्टिक 2 वर क्लिक करायचे मित्रांनो. तुम्हाला जो योग्य वाटेल 1, 2 याच्यातला खालचा कुठला, तर तो मारायचे. तर मी 2च मारतो 2 नंबरचा. त्यानंतर त्याची ऑपेसिटी एक 60 पर्यंत ठेवायची अमाउंट इथली. हे बघू शकता मित्रांनो फरक. आणि आता आपण मित्रांनो येऊ, जी सेवालाल जयंतीची डिझाइन आहे, ती सुद्धा आपण तुम्हाला दिलेली आहे. दोन्ही पी-एच-डी, पी-एल-पी मटेरियल. आपला जो Android आहे मित्रांनो, तो आपण रिपेअरिंगला टाकला होता. तर तो आलेला आहे. तर त्यामुळं आपण तुम्हाला पी-एच-डी, पी-एल-पी दोन्ही देणार आहे विथ मटेरियल. तर सर्वात प्रथम आपण बॅकग्राऊंडला ऑरेंज बॅकग्राऊंड वापरले मित्रांनो, शिवराय महाराजांच्या बॅनरसाठी. तर त्याच्यानंतर थोडंसं येल्लोइश इथे ब्रश मारलाय आणि त्याची जी ऑपेसिटी आहे ती 64 ठेवली आहे. त्यानंतर जे फिल्टर आहे ओव्हरले, मगाशी मी तुम्हाला सांगितलं फिल्टर गॅलरीमध्ये जाऊन मारायचा तो कसा ते. तर त्यानंतर मित्रांनो
जे तिथं आपण टेक्स्ट टाकणार आहे तिथं थोडस ब्रश मारलाय आणि त्याची ऑपॅसिटी 80% ठेवली. त्यानंतर जशी सेवालाल महाराजांचा फोटो आहे त्याच्या बॅक साइडला आपण असं ग्लो इफेक्ट मारलाय मित्रांनो लेन्स टाईप. तर तेही पाहू शकता तुम्ही. त्यानंतर जो सेवालाल महाराजांचा घोड्यावरचा फोटो आहे तो बॅक साइडला असं थोडंसं दिसावा त्यासाठी सॉफ्ट लाईट ब्लेंडिंग मोड मारलेला आहे त्याला आपण. आणि त्यानंतर जो सेवालाल महाराजांचा एआय फोटो आहे नवीन मधला तर तो आपण त्यासाठी वापरलेला आहे. जे पुढचं वाक्य आहे बंजारा समाजाचे आर दैवत थोर समाजसुधारक ते आपण पॉपिन्स फॉन्ट वापरलाय पॉपिन्स रेग्युलर. आणि जे खालचं आहे कोटी जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन तर हे सुद्धा आपण पॉपिन्स रेग्युलर फॉन्ट आणि व्हाईट कलर मध्ये वापरलेले आहे. त्यानंतर जे त्यांचं नाव आहे त्याला मित्रांनो आपण आहे ना तुम्ही बघू शकता मी तो आधी पूर्ण ओपन करतो आणि मग तुम्हाला सांगतो की काय वापरलंय आपण त्याला. तर त्याला आपण जे मगाशी जे दाखवलं ह्याच्या महाशिवरात्रीच्या डिझाइन मध्ये तर तेच आपण सर्व वापरलेलं आहे. फक्त जे ग्रेडियंट आहे ते पूर्ण व्हाईट आणि येल्लो केलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर यानंतर बघा वरती डिझाइन वापरलेली आहे आपण अशी. तर तिला सुद्धा ओव्हरले मारलेली आहे. माझ्याकडे ते रेडी आहे दोन्ही. तर तुम्हाला हवा असेल तर मला तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येऊ. त्यानंतर सर्कलची डिझाइन आपण याच्यात वापरलेली आहे. त्यानंतर खाली जरा इफेक्ट दिलाय माला टाईप. जरा कलर थोडासा मॅच करायचा आपल्याला. कलर मॅच नाही होते. तोच ओके वाटतोय मित्रांनो. त्यानंतर आपला जो लोगो आहे त्या लोगोच्या जागी तुम्ही तुमचा पॉलिटिकल वर्क असेल काही त्याचा तुम्ही फोटो यूज करू शकता. लोगो जागी लोगो टाकलाय आणि त्याच्यानंतर फ्लावर्स टाकलाय आणि त्याला खालनं शॅडो मारलाय. अशा पद्धतीने डिझाइन झाली. आता पुन्हा एकदा आपल्याला काय करायचंय पूर्ण सिलेक्ट करायची डिझाइन. त्यानंतर अल्ट कंट्रोल शिफ्ट ई. त्यानंतर आपली लेयर वरती तयार झाली बघा मित्रांनो. त्यानंतर आपल्याला करायचं कंट्रोल शिफ्ट ए. कंट्रोल शिफ्ट ए केल्यानंतर ब्लेंडिंग मोड चालू होईल. त्यानंतर प्रोफाईलच्या कलरच्या शेजारी असं इथे आर्टिस्टिक म्हणून ऑप्शन आहे तिथे क्लिक करायचे. तिथे दाबलं की आपल्याला जे अमाऊंट आहे ती 60% करायची मित्रांनो आणि ओके करायचे. अशा पद्धतीने आपल्या दोन्ही डिझाइन रेडी झालेल्या आहेत. तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अतिशय मनापासून धन्यवाद.